नागपूरच्या गोधनी परिसरामध्ये वॉटर प्लांटच्या मधून जो क्लोरीन गॅसची गळती सुरू झालेली होती, या गळतीमुळे सध्या या ठिकाणी अक्षरशः घबराटीचं वातावरण पसरलेलं होतं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वॉटर फिल्टर प्लांटमधून मध्यरात्रीच्या दरम्यान क्लोरीन गॅसची गळती झाल्यानं खळबळ उडाली। गॅसच्या संपर्कामुळे 40हून अधिक नागरिकांना श्वास घ्यायला त्रास, मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गॅस गळतीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या आसपासचा सुमारे 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला। तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलासह एनडीआरएफनं बचाव कार्य केलं। दरम्यान ही गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। बघितलं बाहेर तर पूर्ण धूर होता, याचा गॅसचा पांढरा पूर्ण परिसरात पसरलेला होता। आणि मग आम्ही अजून बाहेर आलो तर आम्हाला अजून श्वास घ्यायला त्रास झाला, जास्तीत जास्त त्रास, म्हणजे खोकला यायला असं झालं की मधून आतड्या येतील का बाहेर असं झाले ते पूर्ण। आतापर्यंत म्हणजे डोळे आणि घसात एवढा दुखत आहे का सांगू आता तुम्हाला, आताही त्रास आहे मला। गॅस गळतीमुळे थोडा त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता, त्यांना ॲडमिट केला आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट केला आहे। एक स्टोरेज असलेलं MJPच्या त्या स्टोरेज गोडाऊनमधलं ज्या ठिकाणी हा प्लांट आहे तिथलं एक सिलेंडर लीक झालं होतं, त्यामुळे ही घटना घडली होती। ती कंट्रोलमध्ये आहे, तिथे कोणताही जीवहानी झाली नाही। या दोन्ही घटनाची आम्ही चौकशी करून त्या ठिकाणी अंतिम मग आपण जनतेसमोर आणू आणि निश्चितपणे ज्यांच्या चुकामुळे हे झालं असेल त्यावर कडक कारवाई शासन करेल।